पुन्हा या चॅनलवर. आपण आज लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा व चिंचपोकळीचा चिंतामणी याबद्दल तुम्हाला अपडेट देणार आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे बोर्ड लावलेले आहेत. या तारखेला हा इथून आगमन आहे. हे आहे गणेश अंकुल. तर आपण थोड्याच वेळात गणेश अंकुलच्या इथे पण जाणार आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा. तर गाईज आपल्याबरोबर प्रशांत मांढरकर जोडलेले आहेत. हे आपले कॅमेरामॅन असतील. तर तुम्ही बघू शकता. परशा आणि यांची इंस्टाग्राम आय डी आहे कोकणी परशा. तर तुम्ही त्या आय डीला फॉलो करू शकता. आपण आता पोचलो आहे गणेश गल्ली इथे. तर तुम्हाला पुढची अपडेट आम्ही देऊच. तर जोडून राहा. तर गाईज आपण आता गणेश गल्लीला पोचलो आहोत. इथे ना आता इथे मुंबईच्या राजाचा असा भव्य असा मोठा गेट बनणार आहे. यंदाची त्यांची थीम आहे आय थिंक रामेश्वरम मंदिर आहे. तर आपण पुढे अजून तुम्हाला अपडेट देतच राहू. आपण आता गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा ह्याचा मंडप आणि यंदाची थीम इथे पुढे काय प्रोग्रेस चालू आहे कामाची आपण मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच असाल. काहीच काम झालं नव्हतं. तर आज आपण बघतच आहोत. इथे बांबू वगैरे लागलेले आहेत. गेट बनवायला सुरुवात तर झाली आहेच. सोबतच मंदिर बनवायला पण सुरुवात झाली असेलच असे आशा आहे. तर तुम्ही बघू शकता आपण पोचलो आहोत गणेश गल्लीला. हां तर बघू शकता तुम्ही इथे बांबू सोबतच जे त्यांची थीम आहे ते सर्व उभं करायला सुरुवात झाली आहे. तर पुढे जी त्यांची मेन डेकोरेशनची थीम वगैरे का असते म्हणजे जे रामेश्वर मंदिर ते बनवणार आहेत ते सुद्धा बनवायला सुरुवात केली आहे. स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. सोबतच तिकडे जे झाकलेलं आहे त्याच्या पाठी मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजा तो पण बनायला सुरुवात झाली आहे. तर आपल्याला तिकडे व्हिडिओ काढायला देणार नाहीत त्यामुळे आपण तुम्हाला इथूनच दाखवतो आहे. तर ही होती गणेश गल्लीची अपडेट. तर पुढे आपण आता घेणार आहोत लालबागच्या राजाची अपडेट. तर सोबतच आमच्या राहा. नमस्ते गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल रत्नागिरी कट्टा. तर आपण आता पोचलो आहोत लालबागच्या राजाच्या गेटसोबत. तुम्ही बघू शकता हा लालबागच्या राजाचा गेट किती असा भव्य मोठा बनवला आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण अजून तुम्हाला मी आतल्या मंडपाची व इथे गणपतीमधील जे वस्तू असतात त्याचे शॉप्स आहेत. तुम्ही इथे येऊन गणपतीसाठी लागणारे वस्तू घेऊ शकता. बघू शकता तुम्ही इथे फुलांच्या माळा वगैरे इथे आहेत. तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने. आणि त्याच पुढे हे सर्व साहित्य आहे गणपती पूजेसाठी वापरण्यात येणारे. त्यासोबतच इथे मसाळ्यांची पण दुकानं आहेत बघू शकता. आणि पुढे तुम्हाला बघूया आपल्याला गणपतीच्या मंडपाची अपडेट आपल्याला घेता येते का, कारण तिकडे व्हिडिओ करण्यास आपल्याला मनाई आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला आम्ही अपडेट देतच राहू. तुम्ही बघू शकता इथे अशी सुंदर सुंदर मूर्ती व पूजेला लागणारे साहित्य सर्व साहित्य आहे. बघू शकता तुम्ही. या स्टोअरचं नाव आहे भवानी आर्ट्स. तुम्ही ते येऊन अशा बाप्पासाठी लागणारे मुकुट वगैरे घेऊ शकता. तर आपण पुढे असेच सर्व दुकानं तुम्हाला दाखवणार आहोत की इथे काय काय भेटते. तर तुम्ही सोबतच राहा. ब्लॉगिंग करने को त्याची नीट सांगा. आता ते पुढे घेऊन जातात तर त्यासाठी खूपच चांगलं आहे. आणि हे
मुखवटे वगैरे पण आपल्या शॉपमध्ये वगैरे पण आहे. आहेत आणि पूर्ण बॉडी पण इथे आपल्याला भेटते. तर आपण मुखवटे आहे. मुखवटे फायबरपासून आहे. हे मुखवटे जे आपण बघतोय त्याची स्टार्टिंग स्टार्टिंग आहे माझ्याकडे स्पेशली मुखवटे आणि हे कशाचे बनलेले आहेत? हे फायबर आहे, POP आहे, माती आहे. आणि तुला आमच्याकडचं स्पेशल मुखवटे ही कशाचे? ही POPची. ही POPचे. ह्याला हे विदाऊट लेन्स ओके, विदाऊट लेन्स नाही, ह्याला आपण हाताने काम केलं. ओके, म्हणजे लेन्स पण तुम्ही वेगळे लावता? लेन्स ॲक्च्युली ठेवतच ठेवतच लेन्सच नाही, हे एक हाताने कोरीव केलेले काम. प्रॉपर. तर आपण जशी गणपतीची मूर्ती बनवतो त्याच प्रकारे गौरीची पण मुखवटा केलेला आहे. खूप छान. आणि मला एकच प्रश्न विचारायचा आहे की POP मध्ये आणि फायबरमध्ये काय फरक आहे? POP मध्ये आणि फायबरमध्ये खूप फरक आहे. आपण तुम्हाला फिनिशिंग डिटेलिंग्स जे POPला डिटेलिंग्स आहेत ना ते फायबरमध्ये येतील. बघत असाल आता तुम्हाला डिफरन्स कळत असेल. खूप छान माहिती दिली टाकली तुम्ही. आणि तुमच्या शॉपमध्ये अजून पण खूप काही आहे. आपल्याकडे साडी, पैठणी, गवर तिला साडी नेसून भेटते. अखंड उभी असेल गवर तिला साडी नेसून भेटते. तुम्ही साडी ट्रेनिंग आहे, हेअरस्टाईल आहे, सगळं म्हणजे तुम्ही जर आमच्याकडून गवर घेतली तर ती फ्रीमध्ये करून देतो. सर्व सर्व खूप छान. आणि सर्व फ्रीमध्ये तुम्हाला करून भेटणार आहे. ॲज इट इज बॉडी. आणि जसे मुखवटे झाले तशी पूर्ण बॉडी तुमच्याकडे भेटते ना. तर बॉडीची स्टार्टिंग बॉडी 10,000पासून स्टार्टिंग होतं. फायबर फुल फायबर. खूप छान आहे. म्हणजे घ्यायचं असेल तर तुम्ही एकाच ठिकाणी सर्व घेऊ शकता. तर ह्या लालबागच्या गल्लीमध्ये आलात तर या शॉपला. आणि याच्या व्यतिरिक्त आमचं 12ही महिने शॉप चालू असतं. हँडमेड चौकी आहे, हँडमेड नक्की आहे, त्याच्यानंतर दागिने आहेत. जे ट्रेडिशनल म्हणजे जेवढं आपल्याला ट्रेडिशनल पाहिजे ना ते सगळं आहे. हे शॉप बंद नसतं. शॉप बंद नसतं. 12 महिने शॉप 12 चालू महिने शॉप चालू असतं. ही खूप छान आहे. आता गणपतीची लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशनची पण लगबग सुरू झाली आहे. तर नक्की या ताईंच्या शॉपला या व्हिजिट करा. कारण की जी स्पेशालिटी आहे ना यांच्या तुम्ही जर बघत असाल ना तर साडी जर बघत असाल ना तेव्हा काही रेडीमेड आहे. पूर्ण प्रॉपर साडी अडकवलेल्या आहेत आमच्या. असतं. सव्वाची साडीची 9वारी साडी नेसवलेली आहे. प्रत्येकीला साडी होती. एकच मुखवटा आहे, पण प्रत्येक वेगवेगळे आहेत ना. ही खूपच छान स्पेशालिटी. आणि जवळ येऊन दाखव नाही किती छान साडी नेसवली. काहींचं काम बघा. हे प्रॉपर डिटेलमध्ये काम आहे. तुम्हाला काहीही देणार नाही. आणि आपण घरी साड्या नेसून मला जर असं कळतं उसमें 2 स्टिक की है पाठीमागे शोल्डर केला हा सर ती डिझाईनच त्याची हाच होता दादा. हाच आहे ना. हां ही लालबागची लाईट साईड 650 सर्व आहे. सार्वजनिक मंडळांसाठी खूप छान आहे. ह्याची काय रेंज आहे? हे ऍक्च्युली वेटवर असतं. वेटवर असतं. कॉस्टिंग जाते अराउंड हा आता 12 फुटाला आहे. आणि ह्याच्यामध्ये मटेरियल काय आहे? हे कॉपर मटेरियल आहे गोल्ड पेजेस पूर्ण कॉपरचं आणि छान आहे. पण एकदम छान आहे. आणि जर बघत असाल तर इथे पूर्ण शस्त्र वगैरे पण आहे. आता त्याची काय रेंज आहे? शस्त्र आपल्याकडे 150 रुपयापासून सुरू 150 रुपयापासून रेंज आहे. म्हणजे तुमचे सगळ्या प्रकारचं सामान आहे. मित्रांनो आणि जमिनीतून आपल्याला काय आहे? गाईज बघू शकता तुम्ही लालबागचा राजाचा हा मंडप आहे. किती मोठा आहे. पुढे आपल्याला व्हिडिओ काढण्यास मनाई असेलच. तिथे बोर्ड लागलेला आहे कृपया घेऊन. ह्याच्या पाठी लालबागचा राजा बनत आहे. तर आपल्याला व्हिडिओ काढून देणार नाहीत तर मी इथेच थांबतो. तर तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने हे इथे सर्व लालबागच्या राजाचे जेवढे वर्ष गणपतीची मूर्ती आहे त्या वर्षाची मूर्तीची प्रतिमा इथे लावलेली आहे. अशा तऱ्हेने अजून एक पुढच्या दुकानात
गाईज बघू शकता इथे ना लालबागच्या राजाची मुखदर्शनाची पूर्ण अशी झिगझॅग लाईन लागते. इथे पण असं काम चालू आहे लालबागच्या राजाचं गेटचं, तुम्ही बघू शकता. हे असं इथे झिगझॅग लाईन लागते. तर गाईज आता आपल्या लालबागच्या राजाचे तुम्हाला जी अपडेट होती ती देऊन झालेली आहे. आता आपण चाललो आहे काळा चौकीला. तर आम्ही तुम्हाला तिथे जाऊन काळा चौकीची अपडेट देऊच. तर चल खुश खुश बच्चा. कसा जातो हे देवाची कृपा आहे आणि त्यांची म्हणजे त्याची हे काम करतात. पहिल्यापासून काम करतात. तर आतमध्ये जाऊन आता आपण बघूया त्या मंडप किती काम झालं आहे. आणि आता याचे 3 तारखेला आगमन आहे आणि त्याची स्पेशालिटी म्हणजे मोर्या आपण आलो आहे काळा चौकीच्या महागणपतीच्या इथे. या छोट्याशा गल्लीतून तो गणपती आतमध्ये जातो. ह्या मंडळाची कमालच बाब आहे की छोट्याशा गल्लीतून एवढा मोठा गणपती आत जातो. तर आपण आता त्याच्या मंडपाच्या इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला घरं आहेत. या छोट्याशा गल्लीतून अशी मोठी मूर्ती आतमध्ये जाते. तर आपण बघूया आता मंडपामध्ये किती काम झालं आणि बघूया आपल्याला आतमध्ये शूट करायला भेटतो. तुम्ही बघू शकता काळा चौकीचा महागणपतीचा हा मंडप आहे आणि ह्या मंडपात काळा चौकीचा महागणपती हा बसतो. पण अजून काही इथे अशी अपडेट झाली नाही आहे. तर या बाप्पा मला पण अरे जेरी मला पण एक प्रत्यक्ष अनुभव आहे. फक्त एवढंच नाही त्याच्या आजूबाजूला आहे. तुझ्या कुठे आहे ते आपल्या बाहेरच आहे. तर दादाला बोला नाही. तर गाईज तुम्ही बघू शकता या छोट्याशा गल्लीमधून काळा चौकीचा महागणपती हा बाहेर पडतो. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला घरे आणि असे पत्रे बाहेर आलेले आहेत. आणि या छोट्याशा गल्लीमधून काळा चौकीचा महागणपती बाहेर पडतो. आणि जे ह्या मंडळाची हीच खासियत आहे की या छोट्याशा गल्लीमधून गणपती आत नेण्यासाठी ते कसे ट्राय करतात. व तुम्ही हे 3 ऑगस्टला बघू शकता की या छोट्याशा गल्लीतून इथून एंट्री मारतो. आणि आता आपण जात आहोत परेड वर्कशॉपला. परेड वर्कशॉपला आता एक 4 वाजता आगमन आहे. ते आगमन आपण आता या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण आता डायरेक्ट तिकडेच भेटू. आपण आता पोचलो आहोत चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या गेटजवळ. तुम्ही बघू शकता चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या गेटची इथे गेट बनायला सुरुवात झाली आहे. बघू शकताय तुम्ही. आपण आज जाऊन त्याच्या मंडपाचे काय काम चालू आहे हे बघूया. चिंचपोकलीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा हा 17 ऑगस्ट या तारखेला आहे. तर तुम्ही कोणाला जमेल त्यांनी येऊन आगमन करू शकता, आगमन पाहू शकता. आपण आता आज जाऊन बघूया काय अपडेट आहे. तर गाईज आपण पोचलो आहोत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाजवळ. तर आपण तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, काही इथे कामाला सुरुवात झाली तर नाही आहे. फक्त गेट बनायला सुरुवात केली आहे याने. काही दिवसातच त्यांचा मंडप पण बनून रेडी होईल. आपण अजून पुढे जाऊन काय अपडेट आहे ती बघूया. हवे काय हवे काय यंदाचं आगमन झालं त्यांचं. हे यंदाची थीम ही आहे, रायगड आहे. रिव्हील झालं ना. हॅलो. तर गाईज काय अजून मूर्ती पण भारी आहे यंदाची. तर गाईज चिंचपोकळीच्या चिंतामणीची काहीच अपडेट नाही आहे इथे. जसं आगमन त्यांच्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या पाद्यपूजनला जेवढं काम झालं होतं
तेवढंच काम दिसतंय झालेलं. तर पुढच्या काही दिवसात ते काम पूर्ण करतीलच. तसं यांचं 17 ऑगस्टला आगमन सोहळा आहे. तर तुम्ही येऊ शकता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला. हे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मेन ऑफिस. इथेच टी शर्ट वाटत होते. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा लोगो बघू शकता. इथे काहीच अजून अपडेट झालेलं नाही आहे. तर काहीच आपला लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीचा राजा यांची अपडेट तुम्हाला दिली आहे. आम्हाला आता नुकतेच समजलं आहे की परेल वर्कशॉपमधून परेलचं विघ्नहर्ता आणि घाटकोपरचा राजा अशा मूर्त्या बाहेर निघणार आहेत. तर आपण आता तिकडे चाललो आहोत आणि ती पण अपडेट तुम्हाला देऊच. तर तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा. आता आम्ही चाललो आहे परेल वर्कशॉप. तर आपण तिकडेच भेटू. तर गाईज आपण आता आलो परेल वर्कशॉपला. तर परेल वर्कशॉपला 4 किंवा समथिंग 5 वाजता परेलचा विघ्नहर्ता हा बाहेर पडणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती क्राऊड जमा झाला आहे आपल्या बाप्पाला बघण्यासाठी. तर आपण या व्हिडिओमध्ये त्याला कव्हर करूया, बघूया किती वाजता बाहेर पडतो आहे. असे तुम्ही सोबत जोडले राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. दिवसापुरती एवढाच आहे. आपण नेक्स्ट संडेला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.